2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी झाली होती. मुख्यमंत्रीपद हवं होतं तर चर्चा करायला हवी होती. ठाकरेंनी माझे फोनही घेणं बंद केलं होतं. फडणवीसांचे आरोप. 2014ला युती तोडत भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. अंबादास दानवेंचा फडणवीसांवर पलटवार. मला आणि उदय सामंतांनाच विश्वासात घेऊन शिंदे निर्णय घेणार. राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर किरण सामंतांचं मोठं वक्तव्य. संपूर्ण राज्यातून अनेक मोठे नेते पक्षप्रवेश करतील. लवकरच नावं सांगू. सुनील तटकरेंचा दावा. निवडणुकीत हरलो मात्र खचलो नाही. अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर. काल अजित पवारांनी राज ठाकरेंसह अमित ठाकरेंवर टीका केली होती. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर. सर्व नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानाला रोषणाई आणि फुलांची आरास. शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील शिवभक्तांकडून ठाण्यात बॅनरबाजी. शिवभक्त प्रतिष्ठानचे अनिकेत जावळकर यांच्या वतीनं शिंदेंना बॅनरमधून शुभेच्छा. बॅनरची सध्या ठाण्यात मोठी चर्चा सुरू. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई. अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेत कोणतेही नवे निकष नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. दिल्लीचा विजय ऐतिहासिक. दिल्लीच्या जनतेनं आपला बाहेर फेकलं. दिल्लीत विकास, दूरदृष्टी आणि विश्वासाचा विजय झालाय. दिल्लीवर कब्जा केलेला दिखाऊपणा, अराजकता, अहंकार आणि आपदाचा पराभव झालाय. पंतप्रधान मोदींची विजयानंतर प्रतिक्रिया. राजकारणात आमूलाग्र बदल करण्याच्या केजरीवालांच्या वल्गना. स्वतः दारू घोटाळ्यात अडकले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतही अडथळा आणला. स्मृती इराणी यांचा केजरीवालांवर निशाणा. महाराष्ट्रात दुष्काळ पडायचा. शेतकऱ्यांना कष्ट सहन करावे लागायचे. महाराष्ट्रात भाजप सरकारनं जलयुक्त शिवार सारखी योजना राबवली. नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या फ्लॅगशिप योजनेचा उल्लेख. दिल्लीकरांनी मोदींवर विश्वास दाखवला. खोटी आश्वासनं देऊन केजरीवालांनी खोटं राजकारण केलं. त्यांचा बुरखा फाटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केजरीवालांवर निशाणा. महाराष्ट्रात भाजपने मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा राहुल गांधींच्या आरोपावर फडणवीसांचा टोला. ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे. धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहे. फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. पदं येतात जातात पुन्हा येतात. राजधानी दिल्लीत देखील महाराष्ट्राप्रमाणे भगवा फडकलाय. शिवसेनेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पक्षप्रवेश होत आहेत. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींना खुलं आव्हान. हिम्मत असेल तर 2029 मध्ये विधानसभेसाठी विरोधात लढावं. बावनकुळेंचं वक्तव्य. 10 वर्षांची दिल्लीकरांवरील आपदा दूर झाली तर काँग्रेसची प्रगती शून्याकडून शून्याकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपसह काँग्रेसला टोला. काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय. 70 पैकी एकही जागा काँग्रेसला दिल्लीत मिळवता आली नाही. 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशात कुठेही राहिलेली नाही. काँग्रेस आता अस्ताकडे चालली आहे. मंत्री गिरीश महाजनांचा हल्लाबोल. महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झालं. स्वयंघोषित संपादक, विश्व प्रवक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील. दिल्ली निकालावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका. लोक आपल्याला का नाकारतात याचं विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही विरोधकांकडून ईव्हीएम सुरू होईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा विरोधकांना टोला. दिल्लीत काँग्रेस सलग तिसऱ्यांदा शून्यावर आऊट. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेच्या संजय निरुपम यांची प्रतिक्रिया. काँग्रेस आपनं समन्वय साधला नाही. परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळत नकळत भाजपची बी टीम प्रमाणेच काम करून गेले. ही शोकांतिका आहे. दिल्ली विधानसभा निकालावर रोहित पवार यांची एक्स पोस्टवर प्रतिक्रिया.
भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी मानले जनतेचे आभार. महिलांना 2,500 रुपये. भ्रष्टाचारावर एसआयटीची स्थापना. यमुना नदीच्या काठाचं बांधकाम. दिल्ली प्रदूषणमुक्त करणं ही आमची प्राथमिकता. परवेश वर्मा यांची प्रतिक्रिया. मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भाजपनं केली अयोध्या पराभवाची परतफेड. भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी सपाचे उमेदवार अजित प्रसाद यांचा 61,540 मतांनी पराभव केला. या जागेच्या निवडणूक इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. दिल्लीच्या जनतेनं भाजपवर विश्वास दाखवला. आम्ही दिल्लीला प्रदूषणमुक्त आणि जगातील सगळ्यात सुंदर शहर बनवू इच्छितो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली निकालावर प्रतिक्रिया. दिल्ली काबीज करण्याचा मोदी शहांचा एक कलमी कार्यक्रम. त्यासाठी मोठी फौज उभी होती. दिल्ली निवडणूक निकालानंतर खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न. राऊतांचा आरोप. काँग्रेस हा मोठा पक्ष. मोठ्या भावांना संयम बाळगणं गरजेचं. संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे भाऊक. अरविंद केजरीवालांना अनेक गोष्टी शिकवल्या, मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही. अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या विचारांचं डबल इंजिन सरकार आल्यानं देशाच्या राजधानीचं सर्वांग सुंदर शहर घडवण्याचं दिल्लीकरांचं स्वप्न पूर्ण होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. अचानक उगवलेल्या राजकीय बांडगुळाला दिल्लीकरांनी फटकारलं. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवली. आशिष शेलार यांची एक्स पोस्टवर प्रतिक्रिया. दिल्लीत भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं यश. आपला लोकांनी पसंत केलं नाही तर पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांना शून्य यश मिळालं. दिल्ली निवडणूक निकालावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. असंख्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता. हा विजय विकासावर शिक्कामोर्तब करणारा. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांचा खरा चेहरा जनतेला दाखवला. फुगा फुटण्याचा प्रकार दिल्लीत झाला आहे. जनतेनं योग्य पद्धतीने निर्णय दिला. दिल्ली निकालावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. दिल्ली विधानसभेत भाजपला यश. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत ढोल ताशाचा गजर करत जल्लोष केला. दिल्लीमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीतील विजयानंतर नागपूरच्या भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. ढोल ताशा वाजवत एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते. राजन साळवी यांच्या बाबतीत खरंच काही होणार आहे तो येणारा काळच ठरवेल. नितेश राणेंचं वक्तव्य. मुक्ताईनगर तालुक्यात इंदूर हैदराबाद महामार्गासाठी शेतजमीन भूसंपादनात मोठा गोंधळ झाल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा. भूसंपादनात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जातोय. त्यांची स्वतःची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का. माजी आमदार सुभाष बने करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. आज रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. आम्हाला आमच्या मनातील पालकमंत्रीपद निश्चित मिळेल. महेंद्र दळवी यांचा दावा. खासदार नरेश म्हस्के यांच्या वाशीतील कार्यालयाचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पातील नवीन घरांचे कागदपत्र लाभार्थ्यांना वितरित. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वडगाव शहरीचे आमदार बापू पठारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पाणी प्रश्नांबाबत निवेदन दिलं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मात्र अद्याप सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश. अहिल्यानगर कुस्ती प्रकरण. जीवाला धोका असल्याची पंच नितेश कवलिया यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार. पोलीस संरक्षण देण्याची मागणी. काबिलया महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एक पंच.
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या वितरणाचा मार्ग मोकळा. पुनर्वसित इमारतींना मिळाला ओसी. 16 फेब्रुवारीला 672 घरांपैकी 629 घरांसाठी म्हाडा मंडळाकडून सोडत काढली जाईल. कोल्हापुरात 12वीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्यानं पालकांमध्ये गोंधळ. विमला गोयंका महाविद्यालयात पालकांनी प्रशासनाला जाब विचारला. सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू प्रकरणी काढण्यात आलेला लाँग मार्च नाशिकमध्ये स्थगित. मोर्चेकरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं लाँग मार्च स्थगित. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणानं शासन दिव्यांगांना मदत करत नाही असा आरोप करत आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळावी यासाठी प्रहार संघटनेचं आंदोलन. बच्चू कडू आंदोलनात सहभागी. 6 महिने झाले दिव्यांगांना मानधन नाही. फडणवीसांना मेसेज केला, फक्त ओके असा रिप्लाय आला. पुढे काहीच झालं नाही. बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी. पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ. उकाड्यानं मुंबईकर हैराण. काल मुंबई शहरात कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई. विमानतळावर जप्त केलं जवळपास 13 कोटींचे ड्रग्ज. 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. जत अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करून गुन्हा नोंद. केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल. लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेची उपाययोजना. टीसींच्या शरीरावर बॉडी कॅमेरे बसवण्यास सुरुवात. मुंबईच्या गोरेगावातील आरे कॉलनी परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराची बेस्ट बसला धडक. दुचाकी चालकाचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे स्कूल व्हॅनला बोलेरो गाडीनं दिली धडक. अपघातात 11 विद्यार्थी जखमी. भंडाऱ्याच्या धोप गावाजवळ नवरदेवाच्या वाहनाचा अपघात. नवरदेवाच्या वहिनीचा मृत्यू तर नवरदेव नवरीसह 4 जण गंभीर जखमी. पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. बोईसरच्या काटकरपाडा येथून 2.5 कोटी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त. एकाला ताब्यात घेतलं. वरळीतील आदर्शनगर पुनर्वसन प्रकल्पावर खंडणी मागणी करणाऱ्या माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरसह 4 जणांना अटक. 15 लाखांचा हप्ता घेतल्यावर कारवाई. अपना फाउंडेशन तर्फे श्री सिद्धिविनायक नवसाच्या पदयात्रेचं आयोजन. यावेळी ऐरोली ते दादरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत प्रोस्टेट कर्करोगावर जनजागृती करणारं गाणं लॉन्च. अनु मलिक यांनी गायलं गाणं. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश. अतुल्य भारत संकल्पनेतून 2027च्या वार्षिक अंक कार्यक्रमात नाशिक कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी. कांदिवलीच्या इच्छापूर्ती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माघी गणेशोत्सवात महाकुंभचा देखावा. मंडळानं प्रयागराज येथून संगमावरील जल आणलं असून त्याचे भाविकांना वाटप करण्यात येत आहे. ठाण्यातील साईनाथ नगर येथील साक्षात्कारी साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनाला कालीचरण महाराज उपस्थित. कालीचरण महाराज यांच्या हस्ते मंदिराचा कलशपूजन सोहळा. यवतमाळातून राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा शुभारंभ. 140 प्रकल्पातील 30 जिल्ह्यातून जाणार यात्रा. बेळगावच्या संकेश्वरमध्ये श्री शंकराचार्य मठाची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न. मठाच्या रथोत्सवात हजारो भक्त सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदा मोदी यांनी शनिशिंगणापूर येथे घेतलं शनिदर्शन. ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी सहकुटुंब संसद भवनात घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर यार्लागड्डा लक्ष्मीप्रसाद यांचे अक्किनेनीज ग्रेट पर्सनॅलिटी हे पुस्तक मोदींना भेट दिलं. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गच्या मुख्य बाजारात आग. आगीचं कारण अस्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.